नमस्कार मित्रो, आज आपण भंडारा जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत। जो भंडारा जिल्हा एक भाताचा कोठार आहे, धानाचा कोठार आहे आणि त्या कोठारामध्ये हवालदिल झालेला शेतकरी पाहायला मिळत आहे। पर्यांची जी परिस्थिती आहे, जे परे धानाचे परे आज शेतामध्ये लावलेले आहे आणि शेतकऱ्यांना पाणी, जे शेतकरी पाण्याविना त्यांचे परे वाळायला सुरुवात झालेली आहे। अनेक लोकांचे आज शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आपल्याला आज या क्षेत्रावर पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची जी शेतकरी कुठंतरी दयनीय अवस्थेमध्ये फसलेला आहे आणि त्याची जी कर्जबाजारीपणाची अवस्था आहे, अशा निसर्गावर आधारित शेतकरी दयनीय अवस्था आज आपल्याला दाखवणार आहोत। आणि भंडारा जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पर्यांची अवस्था झालेली आहे ती त्याला दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहोत। तर या थेट आपण त्या जाणार आहोत ज्या बांधीमध्ये पर्याची लागवड केलेली आहे आणि त्या पर्याला पाणी न मिळाल्यामुळे त्याची अवस्था काय झालेली आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याची अवस्था आपल्यापुढे मांडणार आहोत। जो शेतकरी आज रोजगार नाही, भंडारा जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचे वास्तव्य आहे, शेतीवर आधारित जीवन या ठिकाणावर पाहायला मिळतो। विशेष करून भाताचा कोठार म्हणून भंडारा जिल्हा ओळखला जातो। मात्र कॅनल व्यवस्था नसल्याने आणि शेतकऱ्याला सरकारकडून पाण्याकरिता जी उपलब्ध व्यवस्था नसल्याने रस्ते तर सिमेंटचे बनतात, परंतु शेतापर्यंत सिमेंटचे कॅनल अजून बनलेले नाही आहे। शेतकऱ्याकरिता सरकारने ज्या प्रकारे डेव्हलपमेंट करायला पाहिजे आहे, त्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याकरिता जी त्यांनी एक सिमेंटीकरणाची कॅनल प्रणाली उपलब्ध करायला पाहिजे, ती कुठंतरी म्हणजे अस्तित्वात येत नसल्याने त्या शेतकऱ्याला या भर म्हणजे खरीप हंगामामध्ये, ज्या खरीप हंगामामध्ये शेतकरी कोरडवाहू शेतीमध्ये त्याची शेती करून त्याचा उदरनिर्वाह चालवत असतो। पर्याची परिस्थिती दाखवत आहोत, तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत। कशा प्रकारे हा जो परा आहे, अभावी संपूर्ण परा होण्याच्या स्थितीत आहे। भेगाडलेली ही भूमी, ही जमीन आपण बघू शकता आणि या पाणी उपलब्ध होत नसल्याने कशा प्रकारे पिवळा पडलेला हा भाताचा धानाचा रोप परा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि बघू शकता करपलेला हा परा, वाढलेला परा आणि या धानाच्या लागवडीकरिता, पुनर्लागवडीकरिता या शेतकऱ्याला कुठंतरी म्हणजे पुन्हा लागवड करावी लागेल। बघू शकता आपण कशा प्रकारे तुम्हाला झूम करून दाखवत आहे। या रोपांची अवस्था बघा, ज्यावेळी याची पुनर्लागवड केली जाईल किंवा हा पुनर्लागवडीच्या कामामध्ये शेतकऱ्याला पडेल की नाही, अशी अवस्था या ठिकाणावर भंडारा जिल्ह्यामध्ये येत आहे। आणि निसर्गाधारी असलेला शेतकरी पुन्हा एकदा निसर्गावर अवलंबून त्याचा जीवनमान जगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या माध्यमातून शेतकऱ्याची व्यथा मांडण्याचा एक प्रयत्न केला जात आहे आणि सरकारला जाग येवो आणि अशा शेतकऱ्यांकरिता कॅनलच्या पाण्याची व्यवस्था करून आपल्या देशाचा जो उत्पन्न देणारा, जो आपल्याला भरणपोषण करणारा जो शेतकरी आहे, त्याची परिस्थिती, अवस्था आणि त्याचा हा जो व्यवसाय आहे, शेती व्यवसाय, याला कुठंतरी म्हणजे सबळ करण्याचं कार्य सरकारनं करावं, आपल्या मुख्यमंत्र्यांनी करावं, देवेंद्र करावं। ज्या प्रकारे स्मार्ट सिटी बनवल्या जात आहे, ज्या प्रकारच्या रस्त्यांसाठी, उद्योगपत्यांसाठी सरकार कार्य करत आहे, मात्र या शेतकऱ्यासाठी कुठंतरी सरकार काम करताना दिसत नाही। तुम्हाला दाखवत आहे पाण्याअभावी हा जो पुनर्लागवडीसाठी हा जो धानाचा रोपा, धानाचा परा, आपण भंडारा जिल्ह्यामध्ये याला धानाचा परा म्हणतोय। शास्त्रीय याच्यामध्ये याला आपण भात रोप आणि बऱ्याचशा या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होत असतात। मात्र आज शेतकरी कुठल्या अवस्थेत गेलेला आहे याची एक लाईव्ह परिस्थिती आपल्यापुढे मांडण्याचा एक प्रयत्न केला जात आहे।